नाशिकच्या भोंदूखराचं प्रकरण ताजं असतानाच परतवाड्यात लैंगिक शोषणाचा रॅकेट उघड झाले। पोलिसांनी तन्वीर नावाच्या आरोपीला अटक केली आणि मोठी साखळी असल्याचा संशय पोलिसांना आहे। पाहूया। अमरावतीच्या परतवाड्यात खळबळ उडवणारं लैंगिक शोषणाचं रॅकेट समोर आलंय। या आरोपीचं नाव आहे मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर। यानं आतापर्यंत 7 तरुणींची फसवणूक करून लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत। पण हा आकडा 7 तरुणींपर्यंत मर्यादित नाहीये। त्यानं 180 पेक्षा अधिक तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। आरोपी मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर हा एमआयएमचा कार्यकर्ता आहे। 1 वर्षापासून वेगवेगळ्या तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची कबुली तन्वीरनं दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। कोर्टानं 21 तारखेपर्यंत तन्वीरला पोलीस कोठडी सुनावली आहे। पीडित तरुणी परतवाडा, अमरावती आणि नागपूरच्या आहेत। डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचंही काम सायबरकडून सुरू आहे। तर पुढच्या तपासात पीडित तरुणींची संख्या वाढू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता आरोपीचा डिव्हाइस आपण मोबाईल डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या परीक्षणानंतर त्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी समोर येतील त्या आपण तपासामध्ये निष्पन्न होतील त्या समोर येतीलच। त्यामध्ये किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये असल्याची प्राथमिक माहिती आता तुमच्याकडे? प्राथमिक माहिती त्या डिव्हाइसमध्ये जे आहे तर जे आपल्यापर्यंत आता आहे त्यामध्ये 7 ते 8 मुलीचं त्यामध्ये फोटो दिसत आहेत। परंतु अजूनही त्यामध्ये डिव्हाइस चेक केल्यानंतर अजूनही असू शकतात। त्याच्यानंतर इतर काही त्यांनी इन्स्ट्रुमेंट वापरले आहे का ते तपासामध्ये शोधावं लागेल आणि त्यानुसार किती मुलीचं त्यामध्ये त्यानं लैंगिक शोषण केलं ते निष्पन्न होईल। परतवाडा आणि अमरावतीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सुरू होती। कारण मोहम्मद तन्वीरचे पीडित तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। भाजपनं 2 दिवसांपासून अमरावतीच्या पोलीस स्टेशनमध्ये ठिय्याही मांडला। आमदार प्रवीण तायडेंची पोलिसांसोबत शाब्दिक चकमकही उडाली। तुम्हाला माहिती आहे का कोणाच्या बहिणी माई बहिणी हे करून आला तर तुम्ही असं कसा बोलू शकता? ये हमारी बच्ची है ना सर, वो हमारा तो दी मामा दी मामा मैडम 8 बजे तक 8 बजे तक 25 मिनट मैडम सर 8 बजे तक हम इधर 8 बजे तक तैयार है इधर। यानंतर पुढच्या काही तासात आरोपी मोहम्मद तन्वीरच्या मुसक्या आवळल्या। तर ही मोठी साखळी असून अचलपूरच्या परिसरातील हॉटेल्स आणि कॉफी शॉपचीही तपासणी करा अशी मागणी तायडेंनी केली। तर आमचं असं म्हणणं आहे की यात मोठी साखळी आहे ही आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीनं केला तर बरं राहील। कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते। त्याच्यामुळं ते पुढील तपास आता करत आहे। त्यापैकी 1 अचलपूर, 1 नागपूर, 3 अमरावती आणि 2 परतवाडा अशा 7 मुली आढळलेल्या आहेत। तो आरोपी एमआयएमचा आहे, त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेला आहे, कोणाकोणाच्या रूमवर नेलेला आहे, कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये बिना आधार कार्डाचं किंवा ओळखपत्राचं तिथं नेलेलं आहे, तर त्याचासुद्धा पूर्ण छडा लावावा। नाशिकचं भोंदू अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच अमरावतीच्या परतवाड्यातल्या या घटनेनं खळबळ माजली आहे। मोहम्मद तन्वीरचे पीडित तरुणींसोबतचे व्हिडिओ पॉर्न साईटवर सुद्धा आल्याचा दावा खासदार अनिल बोंडेंनी केलाय। 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते। मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या ज्या मुली आहेत त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, की आता पॉर्न साईटवर सुद्धा हे व्हिडिओ आलेले आहे। म्हणजे कालचे जे व्हिडिओ आहे त्यापैकी काही पॉर्न साईट्सवर पण आलेले आहे आणि असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळं यामध्ये खोलात गेलं पाहिजे। त्याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम लावली पाहिजे। आरोपी मोहम्मद तन्वीरला 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। त्यामुळे किती आणि कुठल्या तरुणींची फसवणूक करून लैंगिक शोषण केलं याची माहिती पोलीस मिळवतील आणि यात फक्त एकटा तन्वीरच आहे की आरोप होतोय त्याप्रमाणे मोठी साखळी आहे याचाही उलगडा होईल। स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव